हॅलो, आज आहे अक्षय तृतीया. तर आज मी गव्हाची खीर बनवणार आहे. तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावं म्हणले. तर मी 1.5 ग्लास गहू घेतले होते. ते गहू रात्रीलाच भिजू घालून ठेवावं लागतात. तर तसं काही काढले, थोडे मोकळे होऊ दिले आणि मग मिक्सरच्या भांड्याने थोडेसे ग्राइंड करून घेतले. 2 तांबे पाणी टाकलं कुकरमध्ये आणि त्याच्या शिजायला टाकून दिले. 4-5 शिट्ट्या होऊ दिल्या आणि शिट्टे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे गहू शिजले आहेत. गहू निबर असतात तर शिजत नसतात लवकर. तर 4-5 शिट्ट्या मारून घ्यायच्या तर लगेच शिजतात. तर गव्हाच्या खिरामध्ये मेन म्हणजे दूध टाकलं. ते दूध हलकं कोमट करून घेतलं आणि इकडं आमचं पुरण बी चालू होतं काही अक्षय तृतीया असल्याने. तर कोमटच गहू त्याच्यामध्ये मिक्स केलं गव्हाच्या खिरीमध्ये आणि नंतर थोडं 10 मिनटं आणखीन थोडंसं ठेवून द्यायचं. ठेवल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यामध्ये थोडं गूळ टाकून घ्यायचा आणि गूळ टाकल्याच्या नंतर मी त्याच्यावरही तुपाची फोडणी टाकली होती. आपलं खोबरं असते, वल्लं खोबरं, त्याचं तुपामध्ये भाजून त्याच्यावरून फोडणी टाकायची. खूप छान टेस्ट येते गव्हाच्या खीरला. तर तर खीर झालेली आहे. तर आमच्यात बनलं होतं रस, कढी, आमटी, गव्हाची खीर, पुरणपोळी, भजे पापोड्या, भेंडीची भाजी, गवारची शेंगा आणि भात. बाय बाय.